नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी असं वाटतं की चोराच्या मनात चांदणं हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं, ते येतं समोर. हे जे बीड आणि प्रकरण चालू आहे, कराड, संतोष सोनावणे, आणि त्यावरून जे राजकारण रंगवण्याचा प्रयत्न चालू आहे, तो बघितल्यानंतर चोराच्या मनात चांदणं हे शब्द आठवल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या प्रकारे तो जो वाल्मिक कराड आहे, तो फरारी आहे, तो इथे लपलाय तिथे लपलाय, आधी त्याला पकडा त्याला पकडा त्याला पकडा, हा घोषा चालू होता. आणि अखेरीस तो काय शरण आला किंवा त्याला पकडला, जे काय झालं असेल, पण त्याला जर पकडलाय तर त्यानंतरच्या ज्या ज्या प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, त्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर खरंच हसावं की रडावं कळत नाही. हसावं की रडावं. मग ती संजय राऊत, शिवसेना उबाठाचे प्रवक्ते, किंवा काँग्रेसचे नेते वडेट्टीवार, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या की मग असं वाटतं की चोराच्या मनात चांदणं, आपण असतो तर काय केलं असतं, असा विचार करत ही माणसं आज प्रतिक्रिया देत आहेत का असं वाटतं. संजय राऊत हा विषय काय मी कधी फार गंभीरपणे घेत नाही. ते तोंडाला येईल ते बडबडतात. पण वडेट्टीवार, जे दीर्घकाळ राजकारणात आहेत, विधानसभेमध्ये मागल्या खेपेला ते मंत्री पण होते, आणि विधानसभेतले विरोधी नेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि घटनात्मक पदावर काम केलेल्या माणसांकडून काही जबाबदारीने वक्तव्य करण्याची अपेक्षा असते. पण गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात इतक्या, काय म्हणतात त्याला, कमी बुद्धीची माणसं आली तसं म्हणावं, की उतावळी माणसं आली म्हणावं, मला कळत नाही. पण या माणसांचा भरणा झालाय की आपण काय बोलतोय त्यांचं त्यांना कळत नाही असं वाटतं. हे मी आत्ता त्या वाल्मिक कराडच्या निमित्ताने वडेट्टीवार यांची जी प्रतिक्रिया बघितली, तर त्यामध्ये भाजपचे आमदार ज्यांनी हा विषय धसास लावला, ते सुरेश धस, सतत 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 धनंजय मुंडे यांना टार्गेट करायचं पण नाव घ्यायचं नाही, अशा पद्धतीमध्ये सोनावणे हत्याकांड, काय त्या, सॉरी, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाविषयी वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं. त्याच्या बरोबरीने धनंजय मुंडेवर सगळा रोख असतो, आणि तो सांगताना धनंजय मुंडेंचं नाव घ्यायचं नाही. आणि त्या, काय त्या, अरेबियन नाईट्स मधल्या किंवा त्या दिव्याच्या राक्षसाच्या गोष्टीतला आका हा शब्द वापरला जातो. तो त्या दिव्यावर घासलं, अंगठी घासली की त्या दिव्यातून एक राक्षस येतो जादूचा, आणि तो हात जोडून उभा राहतो. आपला दिव्या, ज्याचा दिवा तो मालक, आणि त्या मालकाला तो आका म्हणतो. म्हणजे तो त्या दिव्याचा मालक, याला तो काय, तो आका म्हणतो, कारण मी तुझा गुलाम आहे. आका याचा अर्थ मालक, धनी. आणि आका हा शब्द सुरेश धस यांनी पुढे आणलेला आहे, आणि तोच शब्द अनेक जण आता वापरायला लागलेत. त्यामध्ये तुमचे वडेट्टीवार यांचा संबंध आहे. आणि वडेट्टीवारांनी यावर प्रतिक्रिया देताना, म्हणजे वाल्मिक कराड हे काय ते शरण आले किंवा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि पुढचा जो काही घटनाक्रम चालू आहे त्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार हे काँग्रेसचे एक नेता म्हणून, किंवा न्यायासाठी झगडणारा एक नेता म्हणून बोलत होते, की आपण महाविकास आघाडीचे एक मंत्री होतो, आणि महाविकास आघाडीचे मंत्री असताना आपण काय काय मनमानी केली आहे त्याची साक्ष देत होते, असा मला प्रश्न पडला. कारण त्यांनी एक गोष्ट सांगितली की कदाचित मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाला मारलं जाईल. आता मोठा आका कोण आणि लहान आका कोण, तो उघड गोष्ट आहे. जे या सगळ्या प्रकरणाचं जे काय राजकारण चाललंय त्याच्यात धनंजय मुंडेंना लक्ष किंवा टार्गेट केलं जात असेल, तर धनंजय मुंडे हाच
वाल्मिक कराड यांचा बोलविता धनी आहे आणि म्हणून तो आका आहे. आणि वाल्मिक कराड हा दिव्यातून आलेला राक्षस आहे, माफिया वगैरे काय म्हणाल तो. आणि त्यामुळे जर मोठ्या आकाला वाचवायचं तर छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. ही जी काय आपली अक्कल पाजळलेली आहे, किंवा जी काय मोडस ऑपरेंडी वडेट्टीवार यांनी सांगितलेली आहे, ही मोडस ऑपरेंडी ही लक्षात घेण्यासारखी आहे की ती कोणाची आहे. मोडस ऑपरेंडीचा अर्थ काय असतो? मोडस ऑपरेंडी म्हणजे गुन्हेगाराचा तपास जेव्हा पोलीस करतात, गुन्हेगारीचा किंवा एखाद्या गुन्ह्याचा शोध पोलीस घेतात, तेव्हा त्यांची जी पद्धत असते त्यामध्ये ते मोडस ऑपरेंडी शोधतात. म्हणजे आजवर जे गुन्हेगार पकडले गेले त्यापैकी जे व्यावसायिक गुन्हेगार असतात, सवयीचे गुन्हेगार असतात, त्या सवयीच्या गुन्हेगारांच्या अनेक सवयी असतात. आणि त्या सवयी या त्याच्या गुन्ह्यामध्ये, गुन्ह्याच्या कृतीमध्ये, गुन्हेगारी कृतीमध्ये प्रतिबिंबित झालेले असतात. म्हणजे मला एक आठवतं, मी एक केस बघितली होती की त्यामध्ये तो एक पाकिटमार आहे. आणि त्या पाकिटमाराची खासियत काय असते? तो ट्रेनच्या गर्दीमध्ये, बसच्या गर्दीमध्ये अनेक लोकांची पाठीवरच्या बॅगा वगैरे असतात, त्या बॅगांमध्ये ब्लेड मारून आतल्या मौल्यवान वस्तू पळवतो. पण तो ब्लेड मारतो, ते ब्लेड मारताना तो असे फुल्ली मारल्यासारखे छेद करतो. आणि त्यामुळे त्याला त्याची मोडस ऑपरेंडी मारतात की हा कोणाचं बॅग कापली गेली आहे, कोणाची बॅकपॅक कापली गेली आहे, आणि त्या बॅकपॅकमध्ये कसा छेद आहे तर तो फुल्ली मारल्यासारखा आहे. हा मग हा अमुक अमुक चंदू नावाचा कोणतरी किंवा हबीब नावाचा कोणतरी एक गुन्हेगार आहे, पाकिटमार आहे, असं गृहीत त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. मग लहान असो किंवा मोठे असो, त्या त्या गुन्हेगारांची एक शैली असते. अमेरिकेत एक ॲब रिलेस किंवा ज्याला टोपण नाव होतं किड ट्विस्ट, हा मर्डरर होता, माफियांचा एक मर्डरर होता. आणि त्याची स्टाईल होती की तो ज्याची मर्डर करायचा त्याच्या शरीरातली 10-12 हाडं तरी तो मोडायचा. म्हणजे नुसता खून करून थांबायचा नाही, तर तो त्या मारलेल्या माणसाची हाडं मोडायचा. आणि म्हणून तो हाडं ट्विस्ट करणारा, मोडणारा, म्हणून त्याला किड ट्विस्ट असं नाव मिळालं होतं. तर त्याची ही मोडस ऑपरेंडी होती. त्यामुळे मेलेला माणूस सापडला की पोलिसांना कळायचं की ही मर्डर किड ट्विस्टने, ॲब रिलेसने केलेली आहे. त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. आणि म्हणून वडेट्टीवार जे काय वाल्मिकी कराडच्या अटकेनंतरचं वक्तव्य करतायत, त्यामध्ये ते महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कारभाराची मोडस ऑपरेंडी सांगतायत असं वाटतं. ज्या कामामध्ये पोलिसांचं काम असो, शासनाचं काम असो, महापालिकेचं काम असो, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करणं, पालिकेच्या किंवा सरकारच्या किंवा पोलिसांच्या प्रशासनाला काम करू न देता राजकीय नेत्यांच्या सूडबुद्धीने त्यांना काम करायला भाग पाडणं, ही महाविकास आघाडीची मोडस ऑपरेंडी होती, कार्यशैली होती. आठवतं तुम्हाला काय काय झालंय ते? नारायण राणे हे काहीतरी बोलले आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याचा अपमान झाला म्हणून नाशिक, पुणे, मुंबई असे एफ-आय-आर दाखल केले आणि ताबडतोब त्यांना अटक करायला रत्नागिरीला पोलीस पथकं पाठवण्यात आली, जो माणूस केंद्रातला मंत्री होता. आणि राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती अटकपूर्व जामिनासाठी. तो अटकपूर्व जामीन नाकारला गेल्यानंतर अनिल परब हे मंत्री पत्रकार परिषदेमध्ये माईक चालू असताना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस प्रमुखांना आदेश देत होते की जा, आता त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला नाही, अधिकचा फोर्स लावा आणि त्याला उचला, नारायण राणेला. ही महाविकास आघाडीची मोडस ऑपरेंडी होती, जी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाला मारलं जाईल असं जे सांगतात वडेट्टीवार, ते या मोडस ऑपरेंडी मध्ये बसणारी गोष्ट आहे. की आपल्या राजकीय हेतूसाठी पोलीस प्रशासनाला, महापालिका प्रशासनाला त्यांच्या पद्धतीत काम करू द्यायचं नाही.
त्या कंगनाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि शिवसेना सामना यांना आव्हान देणारं ट्विट केलं, तर तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून बुलडोझर पाठवला गेला. हायकोर्टाची ऑर्डर होती की करोना काळ चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे, अशा वेळेला कुठलंही अनऑथोराइज बांधकाम सुद्धा पाडायचं नाही. आणि त्याचं पालन महापालिका करत असताना जबरदस्तीने महापालिकेला किंवा आयुक्तांना कांगनाच्या कार्यालयावर बुलडोझर पाठवायला लावला. ही महाविकास आघाडीची ऑपरेंडी होती, ज्यामध्ये एक मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार काम करत होते. आणि आपलं सरकार असताना आपण कसं काम करायचो, त्याच पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं महायुती सरकार काम करत असणार, हे गृहीत धरून वडेट्टीवार बोलत आहेत. आणि म्हणून जी आपली महाविकास आघाडीची मोडस ऑपरेंडी होती, त्यानुसारच आत्ता पण काम चालू असेल असं गृहीत धरून वडेट्टीवार हे माध्यमांसमोर वक्तव्य करतायत की मोठ्या अकाला वाचवण्यासाठी छोट्या अकाला एन्काउंटर मध्ये मारला जाईल. वा वा वा. वडेट्टीवार हीच गोष्ट तुम्ही दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर का बोलला नव्हता? कारण ती तुम्ही अनुभवत असणार. ज्या प्रकारे सिनेमा धंद्यातल्या बड्या बड्या नावांना बांद्र्याच्या पोलीस ठाण्यात बोलवून तासन तास त्यांच्याकडून जमान्या घेतल्या जात होत्या, पण साधा FIR पण दाखल केला जात नव्हता, गुन्हा नोंदला जात नव्हता. ही महाविकास आघाडीची मोडस ऑपरेंडी होती, देवेंद्र फडणवीसांची नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिल देशमुख सारखा गृहमंत्री किंवा उरलेले सगळे मंत्री इन्क्लुडिंग विजय वडेट्टीवार याच पद्धतीत प्रशासनाला त्यांच्या नियमात बसणारं जे प्रोसिजर असेल ते करू देत नव्हते, तर आपली मनमानी करून कायद्याचा अतिरेकी सूडबुद्धीने वापर करत होते. ही जी मोडस ऑपरेंडी होती, ती महाविकास आघाडीच्या सरकारची मोडस ऑपरेंडी होती, ती भाजपची किंवा महायुतीची मोडस ऑपरेंडी नाहीये. आणि म्हणूनच अंतरवली सराटीमध्ये लाठीमार झालेला असो किंवा आता वाल्मिक कराडचा विषय असो, यामध्ये पोलीस खातं जे काम करतं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करत नाहीत. एकनाथ शिंदे किंवा अजितदादा हस्तक्षेप करत नाहीत. हा फरक आहे, पण तो फरक वडेट्टीवारांना कळणार नाही, कारण वडेट्टीवार अजूनही आपण उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आहोत म्हणून काम त्याच पद्धतीत पोलीस करत असणार असं गृहीत धरतात. आणि त्यापेक्षाही मोठा पुरावा देतो जो शब्द वडेट्टीवारांनी वापरलेला आहे की मोठ्या अकाला वाचवण्यासाठी लहान अकाला एन्काउंटर मध्ये मारला जाऊ शकतो. येस, तुम्ही अशी माणसं शोधून पोलीस खात्यात आणली होती, विसरलात वडेट्टीवार? वडेट्टीवार तुम्ही विसरलात की सचिन वाझे सारखा हायकोर्टाने निलंबित केलेला पोलीस अधिकारी, एन्काउंटर स्पेशालिस्ट, तुमचं सरकार बनल्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर मागल्या दाराने पोलीस खात्यामध्ये, मुंबई पोलीस खात्यामध्ये आणला गेला आणि त्याच्याकडे सगळे गुन्हे तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचची जबाबदारी टाकण्यात आली. त्याचे काय ती पद तेवढं मोठं नसताना सुद्धा आणि पोलीस आयुक्ताला बाजूला ठेवून सगळे निर्णय सचिन वाझे परस्पर घेत होता. आणि तो सचिन वाझे कोण होता? ज्याच्यावर युनुस खाजा नावाच्या एका दहशतवादी असा संशय असलेल्या व्यक्तीला घाटकोपरच्या पोलीस ठाण्यातून उचलून औरंगाबादला नेताना वाटेत नगरला मारून टाकून त्याचा डेड बॉडी सुद्धा गायब करण्याचा आरोप होता. म्हणून सुप्रीम कोर्टाने, सॉरी, हायकोर्टाने त्याला निलंबित केलं होतं. अशा माणसाला उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने
परत पोलीस खात्यात आणून प्रस्थापित केलं, तेव्हाच महाविकास आघाडी, ज्याचे मंत्री वडेट्टीवार होते, त्यांची मोडस अपरंडी आपल्याला कळते, की जे मोठे आका आहेत त्यांना वाचवण्यासाठी पोलीस खात्यालाच गुन्हेगारी खातं बनवायचं. यासाठीच महाविकास आघाडी सरकार चालत होतं, काम करत होतं. याचा सचिन वाझे हा सगळ्यात मोठा पुरावा होता. आणि आपल्याला पाहिजे तशी कामं पोलीस खातं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीचे मंत्री, ज्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार एक होते, करून घेत होते. ही साक्ष आता वडेट्टीवार देत आहेत. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाला मारणं. सचिन वाझे हा त्याचा जिवंत पुरावा आहे, की आपण अनिल देशमुख यांच्या इशाऱ्यावर सगळं करत होतो, असं त्याने प्रतिज्ञापत्रातून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवणारी गाडी ज्या माणसाची होती, ज्या वेळेला त्या स्फोटकांचा गवगवा झाला, तेव्हा त्यातला सगळ्यात मोठा साक्षीदार त्या स्फोटकांच्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक ठरला असता, ज्याचं नाव मनसुख हिरेन. त्या मनसुख हिरेनला साक्षीदार बनवला, तर वरपर्यंत सचिन वाझेपासून गुन्हेगारीची यंत्रणा ही महाविकास आघाडीच्या टॉपोस्ट नेत्यांपर्यंत पोहोचली असती. त्यांना वाचवण्यासाठी मनसुख हिरेनला मारणं आवश्यक होतं, आणि तो मारला गेला. त्या प्रकरणातच सचिन वाझे आणि सगळे तुरुंगात सडत पडलेले आहेत. ते काम पोलिसांकडून करून घेण्यात आलं मोठ्या आकाला वाचवण्यासाठी. जेव्हा वडेट्टीवार हे थेट आतली बातमी सांगतायत, की महाविकास आघाडीचं कामकाज आणि सरकार कसं चालायचं, तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाला मारायचे. मनसुख हिरेनने आपली गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी दिलेली होती, आणि जर तो सापडला तर आपण गाडी कोणाला दिली, ती गाडी कोणाच्या इशाऱ्यावर दिली, हे सगळं उघड होईल. म्हणून मनसुख हिरेनचा काटा काढला. तो मनसुख हिरेन हा लहानाचा लहान आका होता, आणि सचिन वझे हा लहान आका होता. मोठा आका कोण होता? अनिल देशमुख. वडेट्टीवार किती मनातलं मनातलं बोलला तो. महाविकास आघाडी म्हणजे साक्षात गुन्हेगारी महाराष्ट्रावर 2.5 वर्ष राज्य करत होती, याची साक्ष तुम्ही देताय. जे मनात दबून राहिलं होतं ते तुम्ही बोलला. आणि लक्षात घ्या, मनसुख हिरेनची हत्या होऊ शकते असा इशारा तुम्ही आज जो इशारा देताय, की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाला मारलं जाईल, हे पण तुमचं नाहीये. हे देवेंद्र फडणवीसांनी विरोधी नेता म्हणून विधानसभेत फुले आम सांगितलं होतं. ज्याची गाडी आहे तो मनसुख हिरेन मानला जाऊ शकतो, त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन सुरक्षा द्या. ही मागणी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली होती. तेव्हा तुमचे अनिल देशमुख आणि अनिल परब हे तुटून पडले होते, तुटून पडले होते देवेंद्र फडणवीसांवर. पण शेवटी देवेंद्र फडणवीसांचे शब्द खरे ठरले. सापडला तो मनसुख हिरेन हा मृतावस्थेत होता. ठाण्याच्या खाडीत त्याला ठार मारून पाण्यामध्ये बुडवून सोडून देण्यात आलं होतं. त्याचा मृतदेह सापडला. तो लहानाचा लहान आका होता, कारण त्याचा आका सचिन वझे होता. कसं मनातलं मनातलं बोलताय वडेट्टीवार. 2.5 वर्ष ज्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं, त्या सरकारमध्ये कशा प्रकारे मोठ्या आकांना वाचवण्यासाठी छोटे आका मारले जात होते. आणि मग त्याच मोडस ऑपरेंडीमध्ये दिशा सालियन, सुशांत राजपूत यांच्याही हत्याकांडाचे धागेदोरे लपलेले असतात, गुंतलेले असतात, हे विसरू नका. म्हणूनच त्या विषयाचा मोठा आका पकडला गेलेला नाही, सापडू शकलेला नाही. ही गोष्ट
लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करायला गेलाय, महायुतीच्या सरकारवर टीका करायला गेलाय, वाल्मिक कराड प्रकरणाचं राजकारण करायला गेलाय, संतोष देशमुखचं. पण तुम्ही आपल्या 2.5 वर्षाच्या काळात ज्या प्रकारचं गुन्हेगारी सरकार चालू होतं त्याचीच साक्ष आपल्या या वक्तव्यातून दिली आहे, की आम्ही मोठ्या आकाशला वाचवण्यासाठी छोट्या हक्कांच्या एन्काउंटर करत होतो. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.